अयोध्येच्या राम मंदिरामध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, तर राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांवर आता मुख्यमंत्री शिंदेंनी टीका केली आहे। नेमकं ते काय म्हणाले आहेत पाहूया। डोळ्यात पारणं फेडणारा हा सोहळा आहे आणि याच्यामध्ये काही लोक जे राजकारण करतात त्यांना सद्बुद्धी द्यावी, कारण काही लोकांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातलेला आहे। बहिष्कार घालणाऱ्यांना काही लोकांनी साथ दिली आहे, त्यांना सद्बुद्धी दिली पाहिजे। परंतु काही लोक याला प्रश्नचिन्ह उपस्थित करतात रामाच्या अस्तित्वावर, मंदिरावर, आणि म्हणून मी म्हणालो की सगळ्यांना सद्बुद्धी यावी आणि हेही म्हणतो जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। खरं म्हणजे आजचं निमंत्रण मलाही होतं, परंतु आज आपण पाहतोय इथे देखील हा सोहळा याची देही याची डोळा आपण पाहतोय आणि आपण त्याचा आनंद आपण सगळे मिळून घेतोय। आणि असेच माझ्या मनामध्ये भावना आहे की आपण एकट्याने दर्शन न करता तमाम आमचं मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी, या महाराष्ट्रातले रामभक्त हजारो लाखो या सोहळ्यामध्ये सामील झाले पाहिजे आणि म्हणून आम्ही त्याची तयारी करतोय। लवकरच त्याची तारीख आम्ही सांगू आणि या महाराष्ट्राच्या वतीने अयोध्येमध्ये रामलल्लाचं दर्शन घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।